शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबतची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कर्जाची रक्कम पूर्णपणे जमा करा असा आदेश देखील येऊ लागल्यामुळे आता शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा मिळालेला आहे। आता शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी पूर्णपणे जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। सरसगट शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळण्याची सर्वात मोठी संधी आलेली आहे। यासाठी कोणते कामे करणं गरजेचे आहे, यासाठी कोणते कागदपत्र असणं गरजेचे आहे ते पण आपण लगेच व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। जर तुम्ही पण कर्जमाफीची वाट बघत असाल, कर्जमाफी केव्हा मिळणार असा तुमचा प्रश्न असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची ही बातमी समोर आलेली आहे। आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 2 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार, तुमची सरसगट कर्जमाफी होणार। कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा समोर आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची घोषणा बघायचा प्रयत्न करणार। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला काय अजिबात विसरू नका। आता लक्ष देत बघत चला, महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण पूर्णपणे अपडेट बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला काय अजिबात विसरू नका। आता महत्त्वाची अपडेट आहे, 5 कामे तुम्हाला करायला सांगितलेले आहे। जे शेतकरी हे 5 कामे करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना 1ही रुपया देऊ नका असे आदेश पूर्णपणे आलेले आहे। शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करा, सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे। पूर्णपणे कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा समोर आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडला आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे खुश करण्यामध्ये आलं। शेतकऱ्यांना पूर्णपणे खुश करा असा आदेश आला, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असा आदेश देखील समोर आलेला आहे। आता 2 लाखांपर्यंतची सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांना देणं आवश्यक ठरलेलं आहे। त्यामध्ये हे 5 महत्त्वाचे कामे सांगितलेले आहे। जे शेतकरी हे 5 पैकी कोणतं एक काम अधुरं ठेवतील, जर या 5च्या 5 कामे जर तुम्ही केले नसतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर करणं गरजेचे आहे। नसता तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही। कर्जमाफीची प्रतीक्षा तुमची प्रतीक्षात राहील आणि तुम्हाला 2 लाखांपर्यंतची ही कर्जमाफी मिळणार नाही। म्हणून हे 5 महत्त्वाचे कामे अति आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही पण ते महत्त्वाचे समजून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। ते महत्त्वाचे 5 कामे बघायला अजिबात विसरू नका। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे 5 महत्त्वाच्या घोषणा सांगण्यामध्ये आलेल्या आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका असा पूर्णपणे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेला आहे। जर तुमच्याकडे पण ही 5 कागदपत्रे नसतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। त्याकरिता तुम्ही पण लवकरात लवकर म्हणल्यापेक्षा आजच जाऊन देखील ही 5 कागदपत्रे काढावी, अन्यथा 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी तुमच्यापर्यंत येणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी हे 5 कामे केलेली नसतील अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करा। या 5 कामांपैकी जर तुमचं एकही काम अधुरं बाकी असेल तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही। 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी तुमची होणार नाही। ही 5 महत्त्वाची कामे शेतकऱ्यांना करणं अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्ही ती केले नाही, अन्यथा तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, याची दक्षता तुम्ही घ्यावी। आता आपण या ठिकाणी बघूया, शेतकऱ्यांना खुश करण्यामध्ये आलेलो आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम वाटपाला सुरुवात झालेली आहे। कर्जमाफीची पूर्णपणे देखील या ठिकाणी अंमलबजावणी झाली असून आता GRमध्ये पूर्णपणे हे 17 जिल्हे आलेले आहे। आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजिबात काळजी करायची गरज राहिली नाही आहे। जर तुम्ही पण याच 17 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफी घोषणा देखील झालेली आहे। तुम्हाला पण कर्जमाफीचा लाभ मिळेल, तुम्हाला पण कर्जमाफी मिळेल। आता फक्त तुम्हाला ही 5 कामे करायची आहे। जर तुम्ही पण ती 5 कामे केलेली नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर करून टाका। जर तुम्हाला पण कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, कर्जमाफी योजनेअंतर्गत येणारी रक्कम तुमच्या खात्यापर्यंत जर तुम्हाला पण या ठिकाणी आणायची असेल, जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण करणं गरजेचे आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर ही 5 कामे करावी, जेणेकरून तुमचे पण अडचण देखील दूर होईल आणि तुम्हाला पण दिलासा मिळेल। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, जर तुम्ही शेतकरी असाल तर आता तुमच्या खात्यावरती
ही कर्जमाफी जर तुम्हाला पण करायची असेल, जर तुम्हाला पण वाटत असेल की आपण बी कर्जमाफीसाठी पात्र ठरलो पाहिजे, अपात्रतेच्या यादीमधून आपल्याला पण पात्र केले पाहिजे, तर तुम्हाला पण ही 5 कामे करणं अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही ते केले नाही, जर तुम्ही पण ती अधुरे ठेवली, तर या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये जरी तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरी तुमच्या बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा देखील दिसणार नाही. हे 17 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न तर करणारच, त्याचबरोबर देखील या ठिकाणी आपण ते 5 महत्त्वाचे कामे पण बघणार. जे 5 महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना पूर्ण पार पडणं गरजेचे असल्या कारणामुळे शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे अशी देखील घोषणा झालेली आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढावी. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले नसेल अशा शेतकऱ्यांना आता मोठा धक्का बसेल आणि त्यांची कर्जमाफी केली जाणार नाही. जर तुम्ही पण फार्मर आय डी काढले नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी काढावी, अन्यथा तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आणि पहिलं काम जर तुम्ही केलेलं असेल तर हे दुसरं काम तुम्हाला पण करणं गरजेचे आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे EKYC. ज्या शेतकऱ्यांकडे EKYC नसेल अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका असे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. असे GRमध्ये स्पष्टपणे सांगण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण लवकरात लवकर EKYC करणं बंधनकारक ठरवलेलं आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता लवकरात लवकर या ठिकाणी आधार अपडेट करावं लागेल आणि तेच आधार तुमच्या खात्याशी लिंक करावं लागेल. जर ते केलं नाही तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं आधार अपडेट करावं लागेल आणि तुम्हाला EKYC करणं गरजेचे आहे. हे महत्त्वाचे 4 ते 5 कामे तुम्ही पण लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून कर्जमाफीची पूर्णपणे लाभ तुम्हाला मिळेल. भेटूया दुसऱ्या दिवशी. सबस्क्राईब करायला या यूट्यूब चॅनलला अजिबात विसरू नका.